मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका, प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे. कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या मध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली, जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं. तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकांवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाज बांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं मी या सगळ्या जातीपातीच्या ह्याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे का मी 19 तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू. कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भोवऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे. आणि 19 तारखेनंतर या सगळ्या वक्तव्याबाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल आपण बोलू. बंदूक काढायला काही हरकत नाही, पण ते स्वहितासाठी नाही, चांगल्यासाठी नाही, देशासाठी काढावं ना, काय हरकत आहे. एखादी गोळी आपल्या दिमागात मारून घ्यायला काही हरकत नाही, पण ते देशाहितासाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काढायला काही हरकत नव्हती. आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.